नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचं गणित आणि प्रकरण 14वे बेसिक सूत्र आणि त्याचा वर्ग विस्तार सराव संच 52वा. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. मागच्या काही दिवसात थोडासा बिझी असल्याकारणाने मला व्हिडिओ टाकता आले नाही, तर आपण आज परत राहिलेले थोडेसेच जे 6वीचे सराव संच आहेत ते घेणार आहोत. तर सराव संच 52 त्याचा पहिला प्रश्न काय दिलेला आहे, तर खालील राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहा. तर मागचा सराव संच आपण 51 बघितलेला आहे. बघितला नसेल तर उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही मागचा व्हिडिओ बघून घ्या. चला तर आपण सुरुवात करू. गणित सोडवलं आहे. काय आहे, 201 एचा तिसरा घात आणि बीचा दुसरा घात हे आपल्याला काय करायचे आहे, तर राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहायचे आहे. तर या 201चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की ज्यांचा गुणाकार काय होईल, 201 होईल असे अवयव, आणि ते कसे पाहिजेत, मूल अवयव पाहिजेत. म्हणून जर मी 3 गुणिले 67 केले तर किती होतात, 201 होतात. आणि गुणिले ए चा घन आणि गुणिले बी चा वर्ग, तेच आपण अजून कसे लिहू शकतो, तर 3 गुणिले 67 गुणिले ए चा तिसरा घात म्हणजे किती वेळा गुणाकार, एचा 3 वेळा, म्हणून ए गुणिले ए, परत गुणिले बी चा वर्ग म्हणजेच बी चा किती वेळा गुणाकार, 2 वेळा गुणाकार. तर हे काय झालं, 201 आणि ए चा तिसरा घात आणि बी चा दुसरा घात हे काय केलं आपण, सुटे गुणाकार रूपात लिहिले. सराव संच 52 मधला पहिला मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, तर 91 आणि एक्स वाय आणि टी चा वर्ग. तर ह्याचा आपल्याला काय करायचे, सर्व खालील राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहायची आहे. तर आता 91चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. तर 91चे अवयव जर पाडायचे असेल तर आपण कसे पाडणार आहेत, तर 1 गुणिले किती होतात, 91 केले तर 91 होतात. तर आपल्याला मूळ अवयव शोधायचे आहेत. तर आता कोणत्याच संख्येने भाग जात नाही आणि 7 गुणिले जर आपण 13 केले तर किती येणार आहेत, 91 येणार आहेत. म्हणून आपले 7 गुणिले किती करावे लागतील, तर 13 करू तेव्हा 91 होतात, गुणिले एक्स आणि वाय, किंवा आपण असं लिहू, एक्स गुणिले वाय गुणिले टी चा वर्ग. तर हेच आपण कसे लिहू शकतो, 7 गुणिले 13 गुणिले एक्स गुणिले वाय गुणिले टी चा दुसरा घात, म्हणजेच किती, टीचा आपल्याला 2 वेळा गुणाकार करावा लागेल, म्हणजेच काय, टी गुणिले टी येणार आहे. तर हे आपण सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहिलेलं आहे. सराव संच 52 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, तर 24 ए चा दुसरा घात आणि बी चा दुसरा घात. तर ह्याचे आपल्याला काय करायचे आहेत, अवयव पाडायचे आहेत. तर 24चे आपल्याला मूल अवयव पहिले तर पाडायचे आहेत. म्हणून कोण, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले ए चा तिसरा घात गुणिले बी चा दुसरा घात. तर हे आपण सुटे केलेत, परंतु ए चा तिसरा घात आणि बी चा दुसरा घात राहिलेलं आहे, ते पण आपल्याला गुणाकार रूपात लिहून घ्यायचं आहे. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले ए चा तिसरा घात म्हणजे किती वेळा गुणाकार करणार आपण, ए चा 3 वेळा गुणाकार, म्हणून ए गुणिले ए. तसंच आपण बी चा दुसरा घात म्हणजेच किती वेळा गुणाकार करणार, तर 2 वेळा, म्हणून बी गुणिले बी. तर हे काय केलं आपण, राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहिलेलं आहे. सराव संच 52 मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे, तर खालील राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहा, आणि त्याच्यातला चौथा प्रश्न, तर टी आर चा दुसरा घात आणि एस चा
तिसरा घात. तर इथे संख्या दिलेली नाही, म्हणून आपण टी गुणिले आरचा दुसरा घात गुणिले एसचा तिसरा घात असं आपण पहिले तर लिहून घेऊ. त्याच्यानंतर आरचा दुसरा घात म्हणजे टी गुणिले आरचा दुसरा घात म्हणजेच किती वेळा गुणाकार करावा लागेल, तर 2 वेळा. म्हणून आर गुणिले आर आणि इथे एसचा कितवा घात आहे, तर तिसरा घात आहे. म्हणून एस गुणिले एस गुणिले एस असे हे आपण काय केलं, सुट्टे करून राशी गुणाकार रूपात लिहिलेलं आहे. आणि इथेच आपला सराव संच जो 52वा आहे तो संपलेला आहे. तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.